ईशान्य भारत निसर्गसंपन्न, सामरिकदृष्ट्या संवेदनशील आणि दीर्घकाळ विकासाच्या मुख्य प्रवाहापासून काहीसा दूर राहिलेला हा प्रदेश आता नव्या घडामोडींच्या केंद्रस्थानी येऊ लागलाय. विशेषतः अरुणाचल प्रदेशात प्रस्तावित 2 मोठ्या जलविद्युत प्रकल्पांना मिळालेली ताजी मंजुरी ही केवळ ऊर्जा क्षेत्रातील एक साधी घोषणा नाही, तर बदलत्या भारताच्या विकास दृष्टीची झलक आहे. गेल्या काही वर्षात या भागात वाढलेली गुंतवणूक, रस्ते रेल्वेपासून ते संरक्षणात्मक पायाभूत सुविधांपर्यंत दिसणारी गती आणि केंद्र सरकारचा स्पष्टपणे दिसणारा फोकस, या सर्वांचा हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. या निर्णयाकडे केवळ वीज निर्मितीच्या दृष्टीने पाहणं अपुरं ठरेल, कारण अरुणाचल प्रदेशातील जलसंपत्तीचा उपयोग करून ऊर्जा निर्मिती वाढवणं हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच या प्रकल्पांमागे दडलेलं व्यापक धोरणात्मक संकेतही महत्त्वाचे. ईशान्य सीमेलगत असलेल्या भूभागात पायाभूत सुविधा बळकट करणं, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणं आणि त्यासोबतच सीमा भागात भारताची उपस्थिती अधिक ठामपणे अधोरेखित करणं, या सर्व गोष्टी एकाच वेळी साध्य करण्याचा प्रयत्न यातून दिसून येतो. एकीकडे देशाची वाढती ऊर्जा गरज आणि पारंपरिक इंधनांवरील अवलंबित्व कमी करण्याची गरज लक्षात घेतली तर जलविद्युत प्रकल्प हे स्वच्छ, दीर्घकालीन आणि टिकाऊ पर्याय म्हणून पुढे येत आहेत. दुसरीकडे जागतिक पातळीवर बदलणाऱ्या भूराजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागांमध्ये वेगाने विकास घडवून आणणं ही काळाची गरज बनली आहे. या दोन्ही गरजांच्या संगमावर उभे असलेले हे प्रकल्प केवळ विकासाचे नव्हे तर धोरणात्मक दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत. म्हणूनच अरुणाचल प्रदेशातील या 2 जलविद्युत प्रकल्पांना मिळालेली मंजुरी ही एक स्वतंत्र घटना नसून ईशान्य भारताच्या बदलत्या चित्राची सुरुवात दर्शवणारी एक ठळक खूण आहे. पुढे या प्रकल्पांचा नेमका काय परिणाम होणार, कोणते बदल घडणार आणि त्यामागील व्यापक धोरण काय आहे हे जाणून घेऊया इन्फ्रावर बोलू काही या कार्यक्रमात. नमस्कार, न्यूज जंकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय ईशान्य भारताच्या विकासाच्या दृष्टीने नवा अध्याय लिहिणारा ठरणार आहे. अरुणाचल प्रदेशातील 2 मोठ्या जलविद्युत प्रकल्पांसाठी तब्बल 40,150 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला हिरवा कंदील देत केंद्रातील मोदी सरकारने केवळ ऊर्जा निर्मितीच नव्हे तर संपूर्ण प्रदेशाच्या पायाभूत आणि आर्थिक उभारणीला गती देण्याचा स्पष्ट संकेत दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या मंजुरी अंतर्गत 2 प्रमुख प्रकल्प उभारले जाणार आहेत. कमला जलविद्युत प्रकल्प आणि कलाई 2 जलविद्युत प्रकल्प. हे दोन्ही प्रकल्प केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि अरुणाचल प्रदेश सरकार यांच्या संयुक्त भागीदारीतून विकसित केले जाणार आहेत, ज्यामुळे स्थानिक स्तरावर रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. आता आपण या प्रकल्पांची अफाट क्षमता समजून घेऊया. मेगावॅट ही संकल्पना थोडी सोप्या भाषेत समजून घेतली तर 1 मेगावॅट वीज म्हणजे साधारणपणे 700 ते 1000 घरांच्या गरजा भागवू शकणारी ऊर्जा. म्हणजेच 1720 मेगावॅट क्षमतेचा कमला प्रकल्प एकटाच अंदाजे 12 ते 15 लाख घरांना वीज पुरवू शकतो, तर 1200 मेगावॅट क्षमतेचा कलाई 2 प्रकल्प सुमारे 8 ते 10 लाख घरांना ऊर्जा देऊ शकतो. दोन्ही प्रकल्प मिळून विचार केला तर ही क्षमता एका मोठ्या महानगराच्या वीज गरजेसमवेत तुलनीय ठरते. म्हणजेच हा निर्णय किती व्यापक परिणाम घडवू शकतो याची कल्पना यावरून येते. या प्रकल्पांचा उद्देश केवळ वीज निर्मितीपुरता मर्यादित नाहीये. जलविद्युत हा स्वच्छ, नवीकरणीय आणि दीर्घकालीन ऊर्जा स्रोत असल्याने कोळसा किंवा इतर पारंपरिक इंधनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल आणि भारताच्या हरित ऊर्जा उद्दिष्टांना बळकटी मिळेल. यासोबतच अशा मोठ्या प्रकल्पांमुळे दुर्गम ईशान्य भागात रस्ते, पूल, वीज वाहिन्या आणि इतर आवश्यक सुविधा विकसित होतात. परिणामी स्थानिक अर्थव्यवस्था गतिमान होते, उद्योगांना चालना मिळते आणि लोकांच्या जीवनमानातही सकारात्मक बदल घडतात. त्यामुळे ही मंजुरी केवळ ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक नसून संपूर्ण प्रदेशाच्या सर्वांगीण विकासाचा पाया मजबूत करणारी ठरते. आता याच पार्श्वभूमीवर या दोन्ही महत्त्वपूर्ण प्रकल्पांची वैशिष्ट्ये आणि क्षमता आपण सविस्तरपणे बघूया. कमला जलविद्युत प्रकल्पासाठी तब्बल 26,069 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली असून अरुणाचल प्रदेशातील कामले, क्रा दादी आणि कुरुंग कुमे या दुर्गम जिल्ह्यांमध्ये तो उभारला जाणार आहे. हा प्रकल्प फक्त वीज निर्मितीसाठी नसून स्थानिक विकास, पायाभूत सुविधा आणि पर्यावरण यांचा समतोल राखणारा एक व्यापक उपक्रम आहे. हा प्रकल्प NHPC लिमिटेड आणि अरुणाचल प्रदेश सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून विकसित केला जाणार आहे.
यात करण्यात येणारी गुंतवणूकही वेगवेगळ्या महत्त्वाच्या घटकांमध्ये विभागली गेली आहे. उदाहरणार्थ, पूर नियंत्रणासाठी सुमारे 4,743 कोटी खर्च केले जाणार आहेत. म्हणजेच ज्या भागात दरवर्षी पावसाळ्यात पुराचा धोका असतो तिथे हा प्रकल्प संरक्षित भिंत म्हणून काम करेल. याशिवाय रस्ते, पूल आणि वीज यासारख्या सुविधांसाठी 1,340 कोटी खर्च होणार आहेत. म्हणजेच दुर्गम भागात पोहोचणं आता खूप सोपं होईल. राज्याच्या भागीदारीसाठी केंद्राकडून 750 कोटींचं सहाय्यही दिलं जाणार आहे. प्रकल्पाची वीज निर्मिती क्षमता पाहिली तर त्याचे महत्त्व आणखी अधिक स्पष्ट होते. यात प्रत्येकी 210 मेगावॅट क्षमतेची 8 युनिट्स आणि 40 मेगावॅट क्षमतेचं 1 युनिट असेल. या सर्वांमधून दरवर्षी सुमारे 6,870 दशलक्ष युनिट वीज तयार होणार आहे. या प्रकल्पाचं स्थानही तितकंच महत्त्वाचं आहे. तो ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात उभारला जातोय. ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह खूप वेगवान आणि अनिश्चित असतो. त्यामुळे अनेकदा पूरस्थिती निर्माण होते. अशा वेळी हा प्रकल्प पाण्याचा प्रवाह नियंत्रित करून पूर कमी करण्यास मदत करेल. या प्रकल्पामुळे स्थानिक पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल होणार आहे. सुमारे 196 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पूल बांधले जातील. याचा अर्थ असा की ज्या गावांपर्यंत पोचायला आधी तासनतास लागायचे तिथे आता कमी वेळात पोचता येईल. त्यामुळे लोकांना शाळा, रुग्णालय आणि बाजारपेठा सहज उपलब्ध होतील. बांधकामाच्या काळात आणि त्यानंतरही रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. याशिवाय स्थानिकांना योग्य मोबदला दिला जाईल आणि CSR उपक्रमांद्वारे त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यावर भर दिला जाईल. आता दुसरा प्रकल्प म्हणजे कलाई 2. या प्रकल्पासाठी सुमारे 14,105 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंजुरी देण्यात आली. अरुणाचल प्रदेशातील अंजॉ जिल्ह्यात लोहित नदीवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. तो पूर्ण होण्यासाठी साधारण 78 महिने म्हणजेच सुमारे 6 ते 7 वर्ष लागण्याचा अंदाज आहे. हा प्रकल्प THDC इंडिया लिमिटेड आणि राज्य सरकार यांच्या सहकार्याने विकसित केला जाणार आहे. यामध्ये प्रत्येकी 190 मेगावॅट क्षमतेची 6 युनिट्स आणि 60 मेगावॅट क्षमतेचं 1 युनिट असेल. या सर्वांमधून मिळून दरवर्षी सुमारे 4,853 दशलक्ष युनिट वीज निर्मिती होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे केवळ वीजच तयार होणार नाहीये तर स्थानिक भागाचा विकासही मोठ्या प्रमाणावर केला जाणार आहे. केंद्र सरकारकडून या प्रकल्पासाठी रस्ते, पूल आणि वीज वाहिन्या उभारण्यासाठी मदत दिली जाईल. याशिवाय राज्याच्या भागीदारीसाठी आर्थिक सहाय्यही दिलं जाणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पातून तयार होणाऱ्या विजेपैकी 12% वीज राज्याला मोफत दिली जाईल तर 1% वीज स्थानिक क्षेत्राच्या विकासासाठी राखून ठेवली जाईल. म्हणजेच या प्रकल्पाचा थेट फायदा स्थानिक लोकांनाही मिळणार आहे. एकूणच कमला आणि कलाई 2 हे दोन्ही फक्त जलविद्युत प्रकल्प नाहीत तर ते ऊर्जा, विकास आणि संधी यांचा संगम आहे. नदीच्या प्रवाहातून केवळ वीजच नाही तर एक नवीन भविष्य घडवण्याची ताकद या प्रकल्पांमध्ये आहे. आणि म्हणूनच ते ईशान्य भारताच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. याशिवाय ईशान्य भारतात सुमारे 14,000 मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेचे 16हून अधिक प्रकल्प विविध टप्प्यांमध्ये आहेत. यातील बहुतांश प्रकल्प अरुणाचल प्रदेशात आहेत. सुबनसिरी, दिबांग, एटालिन, सियांग यांसारखे प्रकल्प हे केवळ वीज निर्मिती प्रकल्प नाहीत तर ते ईशान्य भारताच्या भविष्यातील विकासाचे इंजिन आहेत. आज भारत ज्या भव्य जलविद्युत प्रकल्पांची उभारणी करतोय त्यांचा विचार आपण विशेषतः ईशान्येकडील प्रदेशाच्या संदर्भात केला तर ते प्रकल्प केवळ ऊर्जा निर्मितीपुरते मर्यादित राहत नाहीत. उलट ते भारत-चीन संबंध, सीमा सुरक्षा आणि व्यापक भूराजकीय समीकरणांचा एक महत्त्वपूर्ण घटक बनतात. सीमावर्ती भागात उभारल्या जाणाऱ्या अगदी छोट्या पायाभूत सुविधेलाही असामान्य महत्त्व प्राप्त होतं कारण त्या केवळ विकासाचं नव्हे तर सामरिक सज्जतेचेही प्रतीक असतात. ईशान्य भारतातील नद्यांमध्ये प्रचंड ताकद दडलेली आहे. या नद्यांवर उभारले जाणारे जलविद्युत प्रकल्प एका बाजूला देशाची वाढती वीज गरज भागवतायत तर दुसऱ्या बाजूला सीमावर्ती भागात भारताची पकड अधिक मजबूत करतायत. विशेषतः अरुणाचल प्रदेश हा ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यातील अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. आता ब्रह्मपुत्रा खोरं हे सरासरी सुमारे 80 किलोमीटर रुंद आहे. म्हणजेच ही नदी किती विशाल आहे याची कल्पना येते. ब्रह्मपुत्रा ही जगातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक आहे आणि तिचा उगम हिमालयातील कैलास पर्वतरांगेत सुमारे 5,300 मीटर उंचीवर होतो. तिबेटमधून वाहत येत असताना तिला चीनमध्ये यार्लुंग त्सांगपो म्हणतात. त्यानंतर ही नदी अरुणाचल प्रदेशातून भारतात प्रवेश करते. पुढे आसाम आणि बांगलादेशमधून वाहत जाऊन शेवटी बंगालच्या उपसागरात विलीन होते. त्यामुळे या नदीवर वरच्या भागात म्हणजे तिबेटमध्ये काही बदल झाला तर त्याचा थेट परिणाम भारतावर होतो. याच ठिकाणी चीनची भूमिका महत्त्वाची ठरते.
गेल्या काही वर्षात चीनने तिबेटमध्ये या नदीवर मोठ्या प्रमाणात धरणं आणि जलविद्युत प्रकल्प उभारण्याला सुरुवात केली आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नदीचा उगम ज्या देशात असतो त्या देशाकडे पाण्याच्या प्रवाहावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्याची ताकद असते. उदाहरणार्थ जर वरच्या भागात पाणी अडवलं तर खालच्या भागात पाणी कमी होऊ शकतं आणि अचानक पाणी सोडलं तर पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे भारतात या घडामोडींकडे गंभीरपणे पाहिलं जातंय. या पार्श्वभूमीवर भारतानेही आपली रणनीती स्पष्ट केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेशातील जलविद्युत प्रकल्पांना वेग देण्याचा निर्णय घेतलाय. यामागे फक्त वीज निर्मितीचा उद्देश नाहीये, तर सीमा भागात पायाभूत सुविधा मजबूत करणं, स्थानिक विकासाला चालना देणं आणि राष्ट्रीय सुरक्षा बळकट करणं हेही महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. सुबनसिरी लोअर, दिबांग मल्टीपर्पज, एटालिन आणि सियांग यांसारखे मोठे प्रकल्प या धोरणाचा भाग आहेत. या प्रकल्पांमुळे हजारो मेगावॅट वीज निर्माण होणार आहे. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे हे प्रकल्प ज्या ठिकाणी उभारले जात आहेत तेच त्याचं खरं सामरिक बलस्थान आहे. उदाहरणार्थ एखाद्या दुर्गम सीमावर्ती भागात जर रस्ता, वीज आणि पाणी यांसारख्या सुविधा नसतील तर तिथे लोक राहत नाहीत आणि प्रशासनाचं अस्तित्वही कमी जाणवतं. पण जेव्हा अशा भागात मोठे प्रकल्प उभे राहतात तेव्हा रस्ते तयार होतात, वीज पोहोचते, रोजगार निर्माण होतो आणि लोकसंख्या टिकून राहते. यामुळे त्या भागात केवळ विकास होत नाही तर देशाची उपस्थिती ठळकपणे जाणवते. सुरक्षा दलांनाही अशा ठिकाणी पोहोचणं आणि तैनात राहणं सोपं होतं. दुसरीकडे चीनच्या दृष्टीने या नदीचं महत्त्व कमी नाही. तिबेटमध्ये उभारले जाणारे प्रकल्प केवळ वीज निर्मितीसाठी नसून पाण्याच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोगात येऊ शकतात. भविष्यात पाणी हेच एक मोठं सामरिक शस्त्र बनू शकतं अशी भीती अनेक तज्ज्ञ व्यक्त करतात. सध्या भारताने पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी अशीच प्रभावी रणनीती अवलंबली, ती म्हणजे सिंधू जलकरार स्थगित करण्याचा निर्णय. अनेक दशकांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नदी पाण्याच्या वाटपासाठी हा करार महत्त्वाचा आधार होता. विशेष म्हणजे युद्धासारख्या तणावपूर्ण परिस्थितीतही भारताने हा करार मोठ्या प्रमाणावर पाळला होता. मात्र पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आपली भूमिका अधिक ठाम आणि आक्रमक केली. दहशतवादाला उत्तर देताना केवळ लष्करी कारवाईच नव्हे तर इतर प्रभावी साधनांचाही वापर करता येतो हे भारताने दाखवून दिलं. त्यातूनच पाण्याला शस्त्र म्हणून भारताकडून वापरण्यात आलं. मोदी सरकारने ईशान्य भारताच्या विकासाला विशेष प्राधान्य दिलंय. ॲक्ट ईस्ट पॉलिसीच्या माध्यमातून या भागाला देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. एकूणच सर्व घडामोडींचा सारांश काढायचा झाला तर अरुणाचल प्रदेशातील जलविद्युत प्रकल्प हे केवळ विकासाच्या योजनांचा भाग नाहीत, तर भारताच्या भविष्यातील व्यापक धोरणाचा एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ आहे. ऊर्जा निर्मिती, पायाभूत सुविधा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचा विकास या तिन्ही गोष्टी एकत्र साध्य करताना हे प्रकल्प सीमावर्ती भागात भारताची उपस्थिती अधिक ठामपणे अधोरेखित करतात. विशेषतः चीनच्या वाढत्या जलधोरणात्मक हालचालींच्या पार्श्वभूमीवर ब्रह्मपुत्रा खोऱ्यातील अशा प्रकल्पांना वेग देणं ही भारतासाठी केवळ गरज नाही तर एक दूरदृष्टीपूर्ण रणनीती आहे. नदीच्या वरच्या प्रवाहावर नियंत्रण हवं असलेल्या देशाकडे असणारी ताकद लक्षात घेता भारताने स्वतःच्या भूभागात पाण्याचा प्रभावी वापर आणि व्यवस्थापन करणं हे अत्यंत आवश्यक ठरतं. या प्रकल्पांमुळे केवळ पाण्याचा उपयोग वाढणार नाही तर संभाव्य जलसंकटावरही नियंत्रण ठेवण्याची क्षमता भारताला प्राप्त होईल. म्हणजेच हे प्रकल्प विकास आणि सुरक्षा यांच्यातील दुवा बनतात. याचबरोबर आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने या प्रकल्पांचं महत्त्व अधोरेखित होतं. स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जेचा मोठा स्रोत निर्माण करून भारत कोळसा आणि आयातीत इंधनांवरील अवलंबित्व कमी करू शकतो. दीर्घकालीन दृष्टीने पाहता ही ऊर्जा स्वावलंबनाची दिशा आहे, जिथे देश स्वतःच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा शाश्वत वापर करून विकास साधतोय. यामुळे केवळ पर्यावरणीय समतोल राखला जात नाहीये तर आर्थिकदृष्ट्याही भारत अधिक सक्षम बनतोय. एकंदरीत कमला आणि कलाई 2 यांसारखे प्रकल्प हे केवळ वीज निर्मितीचे केंद्र नाही आहेत तर ते भारताच्या सामरिक, आर्थिक आणि पर्यावरणीय धोरणांचा संगम आहेत. बदलत्या जागतिक परिस्थितीत जिथे पाणी, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा यांचं महत्त्व दिवसेंदिवस वाढतंय तिथे अशा प्रकल्पांमधून भारत आपली भूमिका अधिक ठाम आणि सक्षम करताना दिसतो. म्हणूनच ईशान्य भारतातील हे प्रकल्प केवळ विकासाची कथा नाही आहेत, ती भारताच्या आत्मनिर्भरतेकडे, सुरक्षिततेकडे आणि जागतिक स्तरावर अधिक प्रभावी बनण्याच्या प्रवासाची ठोस पायरी असं म्हणता येईल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या न्यूज डंकाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.